ओळखलं का पण मला? हे चाललंय. चालू आहे चालू आहे. ठीक आहे, काय अडचण नाही, काय अडचण नाही. हवा रामकृष्ण हरी, रामकृष्ण नर्मदेश्वर, जय नर्मदेश्वर. नर्मदेहर. हां बोला. मी सागर राजेश गैले, हां राहणार आरंगाव, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. हां हां. जे त्याचं जुनं नाव अहमदनगर होतं. हो हो हो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं माहेर ह्या जिल्ह्यातलं असल्यामुळं हां ह्या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालं. नगर हे नाव झालेले आहे. बरं बरं. तुम्ही परिक्रमा केली 4 महिन्याची, 4 महिने. गावचं भूषण आहेत आणि पहिल्यांदाच असं नवयुवक म्हणजे आपल्या गावातलं पहिल्यांदाच गेलेलं आहे 4 महिन्यासाठी. तर थोडंसं तुमचा अनुभव सांगा गावाच्या दृष्टीने, तुम्ही काय सांगू इच्छित होता ते सांगा. परिक्रमेचं करायचं घेतलं, मी परिक्रमा करायची विचार 2 वर्षापासून डोक्यात होता. हां हां तर गत वर्षी आमचे मित्र आहेत शेजारच्या गावामधले फोटोग्राफर, व्यवसायिक फोटोग्राफर आहेत, व्यावसायिक संदीप काळे. हां संदीप काळे फोटोग्राफर यांनी परिक्रमा केली होती, पायी महानर्मदेची पायी परिक्रमा केली. हां 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 आणि एक कार्यक्रमानिमित्त फोटो शूटिंगच्या कार्यक्रमासाठी ते आमची इथे आले होते. हां हां तर त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर ते बाहेर पडताना डोक्यात माझा विचार झाला होता, हां हां नर्मदा परिक्रमा ही करायची. करायचीच. बरं तर त्यासाठी मी पुष्कळ माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. हां इंटरनेटच्या माध्यमातून हां हां गुगलवर एक सर्च केलं होतं, एक नाव शोधलं, एक वाक्य टाईप करून शोधलं होतं, हां हां महाराष्ट्रातील हां. नर्मदा मातेची परिक्रमा करणारे महाराष्ट्रातील व्यक्तींचे संपर्क नंबर व त्यांचे अनुभव, हां हां असं सर्च केलं. तर त्याच्यामध्ये मला पुष्कळ नाव मिळाले. हां हां त्याच्यात मग पुण्याचं एक दाम्पत्य आहे प्रशांत कुलकर्णी, हां हां परत अजून एक पुण्यातले प्रशांत कुलकर्णी म्हणून एक पुण्याचं दाम्पत्य आहे कुलकर्णी, महेश कुलकर्णी हे दाम्पत्य आहे. आणि हे प्रशांत कुलकर्णी सर म्हणून. आता ते प्रशांत कुलकर्णी सर शूलपाणी जंगलमध्ये भाबरे गावामध्ये आश्रम चालवतात. हां हां आणि त्याच्यानंतर परमानंदगिरी गुरुजी आहेत, कमलाकर बापट गुरुजी आहेत, हां हां विवेकी दंडवते अशा जुन्या कांतीलाल कदम आहेत, अशा जुन्या लोकांचं अनुभव मिळाले. हां हां आणि त्यांच्या अनुभवातून व संदीप काळ्यांपासून प्रेरित होऊन मी नर्मदा परिक्रमेचा संकल्प सोडला. किती दिवस लागले? मला 120 दिवस लागले. 120 दिवसात कंप्लीट केले. 120 दिवस. काही त्रास जाणवला रस्त्यात? काही त्रास म्हणजे खाजगी स्वरूपाचा त्रास नाही, त्रास हा सरकारी स्वरूपाचा झाला. हां पोटीला गोळे येणे, पाय मुरगळणे, खांद्याने पाठ दुखणे, हा सरकारी स्वरूपाचा त्रास झाला. खाजगी स्वरूपाचा त्रास म्हणजे कोणता? आता मी क्लिअर बोलतो, मांडी घासणे, बुटाला पायाला बूट चावणे, जुलाब होणे, उलट्या होणे, ह्यो त्रास नाही झाला मला. हां हां बरं बरं. फक्त ऊन वाढल्यानंतर मला शेवटी थोडंसं डिहायड्रेशनचा त्रास जाणवला. त्यासाठी मी औषध वगैरे घेऊन ते रिकवर करून झालं माझं. डेली किती तास चालायचे तुम्ही? डेली तसं किलोमीटर चालवतो, कधी 5, कधी 10 ते 12 किलोमीटर चालतो. नंतर स्पीड वाढत गेलं स्पीड असेल? वाढवलं मी, हळूहळू स्पीड वाढवलं. हां आणि जसा माझा पाय मुरगाळला, हां जे माझं स्पीड 25-27चं होतं ते 18-20 वर आलं माझं. हां हां. आणि मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था होती? मुक्कामाच्या ठिकाणी एकदम व्यवस्थित होती. आणि ह्या बाबतीत एक मुद्दा सांगायचा आहे मला अजून. हां बऱ्याचशा लोकांनी एक गोष्टीचं भांडवल उठवलंय. हां प्रत्येक आश्रमवाले हे महाराष्ट्रीयन लोकांच्या बाबतीत चुकीचा गैरसमज फैलवतात. हां हां असं कुठंही जाणवलेलं नाही. 4 महिन्यात कोणत्याही आश्रमात अशी वेळ आली नाही. ज्या आश्रमांचे नियम कडक आहेत, ते आश्रम महाराष्ट्रीयन असो, गुजराती असो, किंवा कुणाला संपूर्ण भारतातला कुणालाही असो, त्याला नियम सारखेच आहेत. बरं. आणि नर्मदा मातेच्या परिक्रमेबाबतीत एक गोष्टीचं हे करा, परिक्रमाचं तुम्हाला करायची आहे
नर्मदा मातेची परिक्रमा करायची, तर ह्यो डोक्यात भ्रम ठेवू नका की महाराष्ट्रीयन लोकांना, MP मध्ये लोक, गुजरातमध्ये लोक, आश्रमवाले हां. महाराष्ट्रीयन लोकांना नाव ठेवतात. ह्यो कुठंही असा समज नाहीये. बरं छान छान छान. ज्या आश्रमाने नावं ठेवतात ते सरसकट लोकांना नावं ठेवतात. हां हां हां. त्याच्यात महाराष्ट्रीयन लोकच नाही आहेत. बरं मला कोणताही गुजरातमध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मध्य प्रदेशमध्ये कोणतेही आश्रमवाले असे नाहीत की महाराष्ट्रीयन लोकांनी आश्रम घाण केलंय, महाराष्ट्रीयन लोकांनी बेशिस्तपणा केलाय हां बरं. किंवा मध्य प्रदेशवाल्या लोकांनी आणि बेशिस्तपणा स्टार्टिंग पॉईंट कुठं अमरकंटक पासून केलाय. मी ओंकारेश्वर पासून सुरुवात केली. ओंकारेश्वर ते लास्ट कुठं? ओंकारेश्वर ते विमलेश्वर, हां विमलेश्वर मध्ये बोटमध्ये बसून समुद्र पार करायचा, हां. आणि मिठी ते- तलायला उतरायचं, मिठी तलाईपासून अमरकंटक, अमरकंटक पासून परत ओंकारेश्वर. ओके ओके. धन्यवाद, तुम्ही जे सांगितल्याबद्दल आपले अनुभव शेअर केले, तर आणि एक आपले सगळ्यात आपले महत्त्वाचं खूप खूप बोलायचं, अभिनंदन. हराळ काका तुमचे आणि तुमचे यांचे देशमुख आमचे आई वडील आजी हां हां हां. दादा त्यांच्याशी पुष्कळ म्हणजे घरचे संबंध होते. हो हो ते गेले. हां हां फोटो. हां आमच्या वडिलांशी, आजीशी, हां हां हां. हराळ काकांच्याशी घरगुती संबंध आहे. हो हो. बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे. काका तुम्ही पण एक गोष्ट आहे ना, तुमच्या चॅनल थ्रू एक गोष्ट क्लिअर करा. हो हो. मी सांगतो, मी स्वतः अनुभवलेलं आहे. हे. असं द्या. कोणत्याही आश्रमवाले, हे मी परत परत ते सांगतो, बऱ्याच लोकांनी एक अफवा उठवलेली आहे. हे नर्मदा खंडामध्ये आश्रमवाले हे महाराष्ट्रीयन लोकांना नावं ठेवतात. हां हां असं मला सुद्धा परिक्रमा सुरू करताना बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं. हा. असा प्रकार कुठेही आढळलेला नाहीये. बरं बरं. भलं तुम्ही जगदीश मणी सारखे जगदीश बापू आहेत झगडिया मणीला, अखंड रामधुन आश्रम येते हां नर्मदा मैयाच्या तटावर. हां. त्या बापूंची पहिली प्रायोरिटी तर हे असती, पायी परिक्रमा करणाऱ्यांची पहिली सेवा, आणि नंतर मग बाकीचं. बरं बरं. हे जे आता तुमचं संभाषण झालं आहे, तुम्ही जी मुलाखत दिली, ही मीडियाला अपलोड करायची परवानगी आहे का तुमची? हो, तुम्ही करू शकता, काही अडचण हा नाही ना, तुमचं काही नाही ना. धन्यवाद धन्यवाद. नाही. जय कारण की जे नर्मदे. खरं आहे, मला जे जाणवलं मी ते सांगितलं. हो आणि मला सुद्धा परिक्रमा सुरू करताना मला बरेच लोक म्हणले होते महाराष्ट्रीयन लोकांना सगळे आश्रमवाले नाव ठेवतात, ठीक आहे. पण असं तुम्हाला कुठेही जाणवलं नाही. चालेल चालेल चालेल. हार्दिक शुभेच्छा. आणि सर, हराळ परिवारातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, आणि आणि एक अजून एक ग्रामस्थातर्फे सुद्धा हार्दिक अजून एक शुभेच्छा. सांगायचं त्याच्यात, हा सांगा एक म्हणून. नर्मदा खंडामध्ये जे महाराष्ट्रीयन लोक सेवा देतात